Very good morning to all. Now we are starting our next point of advertising. It's a product advertising and institutional advertising comparison. म्हणजे जाहिरात करत असताना उत्पादनच्या दृष्टिकोनातून केली जाणारी जाहिरात आणि एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून केली जाणारी जाहिरात याचा असणारा कंपॅरिझन याची असणारी तुलना. सो फर्स्ट इज अ प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग. प्रमोशन ऑफ स्पेसिफिक प्रोडक्ट टू बूस्ट टू सेल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करत असताना ती मार्केटमध्ये आपण पोहोचत असताना त्याची विक्री कशी जास्तीत पद्धतीने केली जाईल त्यासाठी त्याचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात केलं जातं. देन इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्येच काय प्रमोशन ऑफ द ब्रँड ॲज होल. म्हणजे त्या ठिकाणी वस्तू एखाद्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्यावर जास्त भर न देता त्याचा ब्रँड कसं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल याचा विचार केला जातो. So definition and meaning of product advertising. Product advertising, as the name suggests, refer to the advertising and promotion of a particular product in order to entire customer and boost to सेल्स. म्हणजे त्या वस्तूची असणारी विक्री वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो, त्याचं प्रमोशन केलं जातं. इट इज द आर्ट ऑफ क्रिएटिंग अँड मेंटेनिंग अवेअरनेस ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ऑफर्ड बाय द ब्रँड रादर दॅन ऑफ द ब्रँड इटसेल्फ. म्हणजे त्या ठिकाणी ती वस्तू मार्केटमध्ये विकत असताना याच्या ब्रँडचा देखील विचार केला जातो आणि ती वस्तू लोकांपर्यंत कशा चांगल्या पद्धतीने त्याची इन्फॉर्मेशन पोचेल याचा विचार त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये केला जातो. So these are the some objective of the product advertising. First one is to create demand for a particular product. त्या वस्तूची असणारी मागणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. त्यासाठी त्या ठिकाणी जाहिरात करताना तो विचार नजरेसमोर ठेवला जातो. टू मेक एक्झिस्टिंग अँड पोटेन्शियल कस्टमर अवेअर अबाउट द प्रोडक्ट. म्हणजे जे आपले अगोदरचे काही कस्टमर आहेत तर त्या कस्टमरना नजरेसमोर ठेवून त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन कशा जास्त पद्धतीने पोहोचेल याचा विचार केला जातो. टू स्पार्क ऑफ अँड इंटरेस्ट अबाउट द प्रोडक्ट इन द माइंड्स ऑफ द टार्गेट ऑडियन्स. म्हणजे ज्यावेळी एखादी वस्तू मार्केटमध्ये आपण नवीन आणतो त्यावेळी ती वस्तू मार्केटमध्ये आणल्यानंतर जो टार्गेट ऑडियन्स असेल म्हणजे आपल्या नजरेसमोरचा असणारा जो ऑडियन्स असेल जो आपला कस्टमर होऊ शकतो तर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचून त्यांच्यामध्ये त्या वस्तूबद्दल किंवा त्या सर्व्हिसबद्दल इंटरेस्ट कसा निर्माण होईल त्याचा विचार केला जातो. टू इन्क्रीज सेल्स ऑफ द प्रोडक्ट अँड अल्टिमेटली कंपनीज प्रॉफिट. चौथा आणि महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय तर त्या ठिकाणी वस्तूची विक्री कशा पद्धतीने वाढेल याचा विचार करणे. देन अल्टिमेट कंपनीचा प्रॉफिट कशा पद्धतीने हाय होईल किंवा तो वाढत जाईल याचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातो. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग. सम ऑफ द एक्झाम्पल ऑफ प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग. इथे काही आपण एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम कँडी आहे. आता ज्या ठिकाणी एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये विकणार तर त्यावेळी ती वस्तू नजरेसमोर ठेवून तिचा सेल मार्केटमध्ये कसा होईल ह्याचा विचार केला जातो आणि मॅक्झिमम सेल होऊन कंपनीचा प्रॉफिट हाय कसा होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी ती जाहिरात डिझाईन केलेली असते. देन नेक्स्ट वन इज अ टोमॅटो केचप. वेगळ्या कंपनीचं आपलं त्या ठिकाणी मार्केटमध्ये टोमॅटो केचप अवेलेबल होतात. सो these are the some example of product advertising. then कोकोला शीतपेयांमध्ये किंवा कोल्ड्रिंक्समध्ये मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे कोल्ड्रिंक्स आपल्याला अवेलेबल होत असतात त्याच्यापैकी हा एक ब्रँड आहे. सो these are the some example of product advertising. Then next point of institutional advertising. These are the definition and meaning. Institutional advertising refers to the promotion of the company as whole rather than one particular product or service. This approach to advertising can be labeled as the art of creating and maintaining awareness of a particular company or a brand in the minds of existing and potential customers. Institutional advertising tends to improve the image of the company as whole. आता इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये सगळ्यात जास्त भर हा ब्रँडवर दिला जातो. म्हणजे एखादी कंपनी मार्केटमध्ये उतरल्यानंतर किंवा एखादं प्रोडक्ट बनवल्यानंतर ते लोकांपर्यंत ज्यावेळी पोचवलं जातं तर त्यावेळी ते प्रोडक्ट वापरत असताना किंवा ती सर्व्हिस लोकांपर्यंत पोचवल्यानंतर ती वापरत असताना त्या कंपनीबद्दल इमेज त्या लोकांच्या मनामध्ये कशी निर्माण होईल ह्याचा विचार या ठिकाणी जास्त केला जातो. कारण की इथे फक्त वस्तू विकणे हा हेच एकच हेतू नसून त्या कंपनीच्या नावाची जी ब्रँड बिल्डिंग आहे किंवा गुडविल क्रिएशन आहे याच्यावरती जास्त प्रमाणात त्या ठिकाणी भर दिला जातो.
याचे काही ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. फर्स्ट वन इज टू प्रमोट द इमेज ऑफ द कंपनी हॅज होल रॅदर दॅन अ पर्टिक्युलर गुड्स ऑर सर्व्हिस. म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूबद्दल किंवा सेवेबद्दल कंपनीची इमेज चांगली बनवायची नाही आहे, तर सगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवा ज्या आहेत ज्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतो ते सगळ्या चांगल्या आहेत, या पद्धतीने विचार करायचा. फॉर एक्झाम्पल आपण एक मोबाईल कंपनीचा विचार करू तर सॅमसंग असेल, नोकिया असेल, ओप्पो असेल, विवो असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तर त्यावेळी त्या कंपन्या ज्यावेळी मार्केटमध्ये ॲड करतात त्यावेळी एकच कंपनीचा तो मोबाईल तयार केला तोच चांगला आहे असं नाही आहे. त्या कंपनी सगळे मोबाईल कशा पद्धतीने चांगले आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॉस्टमध्ये परवडणारे आहेत, प्रत्येकाचे फीचर्स कसे वेगळे आहेत, आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये का वापरतो आहे, सगळी ॲड त्याच्यामध्ये केली जाते. त्याच्यामुळे कंपनीचं नाव कसं त्या ठिकाणी वरती पोहोचेल ह्या दृष्टिकोनातून विचार करतात. देन टू क्रिएट अँड मेंटेन गुडविल इन द मार्केट अबाउट द ब्रँड ॲज होल. एका बाजूला विचार केला तर कंपनीचा ब्रँड नेम मार्केटमध्ये वाढवणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूने विचार केला तर कंपनीचं नावलौकिक जे निर्माण झालेलं आहे ते टिकवणं जास्त गरजेचं आहे. कारण की एखादी वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर त्या वस्तूचं नाव चांगल्या पद्धतीने होतं, पण तितकंच ते टिकवणं हे सगळ्यात जास्त कठीण आणि महत्त्वाची गोष्ट असते. तर ते टिकवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. देन टू प्रमोट द जेनेरिक गुड क्वालिटीज ऑफ द कंपनी सच ॲज लो प्रायसेस, रिलायबिलिटी, गुड कस्टमर केअर इट्सेट्रा. वस्तू मार्केटमध्ये फक्त तयार केली, विकली आणि लोकांनी ती खरेदी केली, लोकांच्या मनामध्ये नाव फक्त राहिलं एवढंच पुरेसं नाही आहे. तर त्या ठिकाणी जी वस्तू आपण देतो त्या वस्तूची गुणवत्ता, इट मीन्स क्वालिटी, देन त्या ठिकाणी त्या वस्तूची असणारी किंमत, वस्तूची प्राईस ही सुद्धा मॅक्झिमम क्वालिटी आणि मिनिमम कॉस्ट ही अफोर्डेबल समजा गोष्ट कस्टमरला जर पसंत पडली तर त्या ठिकाणी तो कस्टमर परत त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तिकडे जाणार आहे. आणि गुड कस्टमर केअर म्हणजे समजा वस्तू विकल्यानंतर त्या कस्टमरची काही शंका असेल, काही तक्रारी असेल, काही समस्या असतील, याचं निराकरण आपण चांगल्या पद्धतीने केलं तर त्या ठिकाणी तो कस्टमर परत आपल्याकडे येऊ शकतो. Then last one is to promote the principle and philosophies that make up the foundation of the brand. आता या ठिकाणी काही कंपनीची तत्त्व असेल, काही नियम असतील, काही फिलॉसॉफी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी कंपनीचा ब्रँड किंवा कंपनीचं गुडविल जे डेव्हलप केलं जातं तर ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. सो दिस आर द सम एक्झाम्पल ऑफ आवर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. सो नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. इथे काय म्हटलं आहे बघा या इमेजवरती, मोर बायसिकल्स लेस पॉप्युलेशन, डू युअर बिट, आणि कंपनीचं नाव दिलं त्या ठिकाणी एलिमेंट टायर्स. म्हणजे एलिमेंट टायर जी कंपनी आहे ही कंपनी ह्या पद्धतीने जाहिरात करते आहे. आता ही कंपनी जाहिरात करताना काय सांगते आहे, मोर बायसिकल्स म्हणजे बायसिकलचा वापर जास्त करा, लेस पॉप्युलेशन म्हणजे सॉरी लेस पोल्युशन, लेस पोल्युशन इट मीन्स त्या ठिकाणी तिची जी कंपनी आपली बायसिकल मार्केटमध्ये विकते आहे किंवा त्या ठिकाणी जे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तर याच्यामध्ये पोल्युशनमध्ये प्रदूषण कशा पद्धतीने कमी होईल याचा विचार करा. आणि डू युअर बीट म्हणजे तुम्हाला जी वस्तू वापरायची आहे ती तुम्ही वापरू शकता, पण इथे काय केलं, एक सोसायटल मार्केटिंग पण या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. म्हणजे फक्त आमची बायसिकल तयार केली ती वापराच असं नाही आहे, तर पर्यावरणाला हानी कशी पोचणार नाही याचासुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन इज अ निविया. निवियाच्या ठिकाणी एक ॲड त्या ठिकाणी दिसतं आहे. याच्यामध्ये म्हटलं त्याने थिंक ग्रीन आणि एक बल्ब दिला, त्या बल्बमध्ये थोडी माती दाखवली आणि एक प्लॅन्ट दाखवलं, छोटं झाड दाखवलेलं आहे. आता इथे त्याने काय म्हटलं बघा, जॉईन अस फॉर अनदर अर्थ अवर, 8:30 ते 9:30 थर्सडे March 25, 10. सी युअर वर्ल्ड इन होल न्यू लाईट, टर्न ऑफ युअर लाईट्स फॉर अर्थ अवर. म्हणजे या ठिकाणी ते काय सांगतात की ग्रीन, थिंक ग्रीन म्हणजेच काय तर एन्व्हायरमेंट सस्टेन करण्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही विचार करा. आणि जॉईन अस फॉर अनदर अर्थ अवर म्हणजे त्या पृथ्वीवरती असणाऱ्या सगळ्या एन्व्हायरमेंटसाठी आपण थोडासा आपला वेळ देऊया. आणि त्यांनी म्हटलं 25 मार्चला 8:30 ते 9:30 PM म्हणजे रात्रीच्या वेळी असणारा 1 तास आपण पूर्णपणे लाईट बंद करून आपली लाईट वाचूया, आपली एनर्जी वाचूया, आपण आपली एनर्जी सेव्ह करूया. म्हणजे हे एक त्यांनी आवाहन केलेलं आहे निविया कंपनीने लोकांना. म्हणजे ह्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्यांची आपली वेगळी जाहिरात केली आहे. अशी जाहिरात करून त्याच्यामधून ते लोकांपर्यंत काय पोचायचं, आता याच्यामध्ये कुठली त्यांनी तर वस्तू विकली नाही आहे, पण लोकांपर्यंत निविया कंपनीचं नाव गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांची ती ब्रँड इमेज तयार करण्यावरती जो भर दिला होता किंवा गुडविल क्रिएट करण्यावरती जे भर दिला होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. देन ॲक्सेंचरची ही ॲड आहे, हाय परफॉर्मन्स डिलिवर्ड. याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काही आव्हान केलं, अपॉर्च्युनिटी डझंट ऑलवेज अराईव्ह गिफ्ट पॅपट.
आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं आवाहन केलं की आपण रिझल्ट ऑलवेज, तुम्हाला कधीही सारखी सारखी संधी मिळत नाही, तर जी मिळालेली असेल तुम्ही व्यापकरामध्ये ती पकडा आणि तिथून पुढे जा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करून त्या ठिकाणी ते जाहिरात करतात. सो सम ऑफ द एक्झाम्पल ऑफ अवर इन्स्टिट्यूशन ॲडव्हर्टायझिंग. Then these are the differentiation summary of product advertising and institutional advertising. First one is a definition. Promotion of a specific product, म्हणजे प्रमोशन करताना एका विशिष्ट वस्तूचं प्रमोशन केलं जातं. देन इन्स्टिट्यूशनल ॲडमध्ये काय केलं जातं, प्रमोशन ऑफ द ब्रँड ॲज अ होल, म्हणजे या ठिकाणी फक्त एकच वस्तूचं प्रमोशन केलं जात नसून तर सगळ्या वस्तूंचं या ठिकाणी एकत्र प्रमोशन केलं जातं, कंपनीच्या ब्रँडचा विचार केला जातो. देन नेक्स्ट वन इज ऑब्जेक्टिव्ह इन द प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग टू बूस्ट सेल्स, म्हणजे विक्री वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम केलं जातं. देन टू बूस्ट कंपनी इमेज अँड रेप्युटेशन. इन्स्टिट्यूशन ॲडमध्ये काय केलं जातं, तर कंपनीची इमेज आणि रेप्युटेशन, कंपनीचं गुडविल कशा पद्धतीने वाढेल किंवा ते कसं इन्क्रीज होईल, कंपनीची इमेज कशी चांगली होईल, ह्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो. देन ॲडव्हान्टेजेस इन द प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग इन्क्रीज द प्रॉफिट अटॅकिंग पोटेन्शियल कस्टमर. आता या ठिकाणी म्हटलं की इन्क्रीज प्रॉफिट्स अँड अट्रॅक्टिंग पोटेन्शियल कस्टमर्स. इथे कंपनीचा प्रॉफिट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केला जातो आणि कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो. आणि अट्रॅक्टिंग पोटेन्शियल कस्टमर म्हणजे याच्यामध्ये फक्त काय, तर सगळे कस्टमर नाही, तर ज्या कस्टमरकडे अशी पोटेन्शियल आहे की ते आपल्या कंपनीची वस्तू खरेदी करतील, तर त्यांना अट्रॅक्ट या ठिकाणी केलं जातं. देन ॲडव्हान्टेजेसमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलं बघा, इम्प्रूव्ज अँड मेंटेन अ ब्रँड इमेज, म्हणजे ब्रँड इमेज मेंटेन करणं, अँड पुट्स फॉरवर्ड अ सबटल सेल पिच. आता या ठिकाणी वस्तू ज्यावेळी तयार करतात किंवा एखादी सर्व्हिस तयार करतात, त्यावेळी सर्व्हिस किंवा वस्तू तयार केल्यानंतर कंपनीचा ब्रँड किंवा इमेज किंवा कंपनीचं गुडविल हे सस्टेन केलंच जातं. प्लस त्याच्याबरोबर त्या ठिकाणी विक्रीसुद्धा कशा पद्धतीने मार्केटमध्ये केली जाईल याचा देखील विचार केला जातो. आणि डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा यातून दिल्यात बघा. प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय केलं जातं, तर मिसलीड्स कस्टमर मे टर्निश कंपनी इमेज. या ठिकाणी कधीकधी फक्त पोटेन्शियल कस्टमर नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी वस्तू विकण्यासाठी जाहिरात केली जाते. मग याच्यामध्ये काही कस्टमरचा विचार या ठिकाणी कंपनी करत नाही. आणि इन्स्टिट्यूशनमध्ये काय केलं जातं, इज अन ॲडेड कॉस्ट टू द कंपनी विदाउट इमिजिएट रिटर्न्स. याच्यामध्ये कंपनीला कंपनीची ब्रँड इमेज किंवा गुडविल निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, परंतु त्याचे रिटर्न्स म्हणजे त्याच्यामधून मिळणारा फायदा हा इमिजिएट होईल की नाही सांगता येत ना. म्हणजे त्यासाठी काही प्रदीर्घ काळ घालावा लागेल. फॉर एक्झाम्पल एखादी ऑटोमोबाईल कंपनी असेल, ती ऑटोमोबाईल कंपनी समजा मार्केटमध्ये नवीन असेल, मार्केटमध्ये नवीन आल्यानंतर ती कंपनी आपल्या काही कार्स असतील किंवा काही मोटर बाईक असतील तर त्या मार्केटमध्ये त्यांनी प्रमोट केलेल्या आहेत किंवा आणलेल्या आहेत, परंतु ती एक कार किंवा एक मोटरसायकल मार्केटमध्ये विकून त्या कंपनीची ब्रँड इमेज तयार होणार नाही. मग ती तयार करण्यासाठी त्यांना वारंवार ती जाहिरात करावी लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर त्या कंपनीचं ब्रँड इमेज किंवा गुडविल क्रिएट होईल आणि त्या वस्तूच्या ज्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कंपनीला विक्री जास्त होईल अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा काही कालावधीनंतर पूर्ण होऊ शकते. सो दीज आर द डिफरन्सिएशन समरी ऑफ द प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग अँड इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. Thank you. Next point of this chapter, it will be discussed in the next presentation. Thank you.